नाशिकच्या शिक्षकाचा अनोखा विक्रम 150 गणिती गाणी लिहून इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. शिक्षण अधिक सोपं, रंजक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या कवी गणितेश्वर श्री विठ्ठल शिवनाथ रहाणे यांनी एक अनोखा विक्रम प्रस्थापित करत शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. रहाणे सरांनी मराठी भाषेत तब्बल 150 गणिती गाणी लिहून त्यांना स्वतःच संगीतबद्ध केले असून या अभिनव उपक्रमाची दखल घेत इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या कार्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. हा विक्रम 3 एप्रिल 2026 रोजी नोंदवण्यात आला. गणितासारख्या कठीण विषयाला सोप्या, आनंददायी आणि लक्षात राहणाऱ्या पद्धतीने शिकवण्यासाठी रहाणे सरांनी गणित गीतानंद हा काव्यसंग्रह तयार केला आहे. या संग्रहामध्ये गणितातील संकल्पना, कविता, गाणी, पोवाडे, गझल आणि लावणी अशा विविध माध्यमातून सादर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकावर QR कोड देण्यात आला असून तो स्कॅन केल्यावर संबंधित गाणी थेट वेबसाईटवर ऐकता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी गणित शिकणे अधिक सुलभ झाले आहे. रहाणे सर साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बारगाव पिंपरी येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून गेली 30 वर्षे ती इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवित आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून ऑनलाईन डिजिटल गणित प्रयोगशाळा निर्मिती, गणित व विज्ञान विषयासाठी रिसोर्स पर्सन म्हणून कार्य, तसेच कोरोना काळात 9 शाळांसाठी ऑनलाईन परीक्षा व निकाल प्रणाली विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. तसेच गणित अधिवेशन 2003, गणित गीत गायन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन आणि गणित संकल्पना चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमात त्यांनी मार्गदर्शन व नियोजन केले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे समन्वयक व परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. शाळांसाठी आवश्यक सॉफ्टवेअर निर्मितीचा अनुभवही त्यांच्या कार्यात महत्त्वाचा ठरला आहे. रहाणे सरांच्या या कार्याची दखल विविध स्तरावर घेण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून सन्मान, तसेच श्रीमती कावेरीबाई देशमुख उपक्रमशील शिक्षक पुरस्कार आणि इतर आदर्श शिक्षक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. ते QMIE, ICT आणि NITचे मास्टर ट्रेनर म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या गणित गीतानंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयात पार पडले असून बालभारतीचे अभ्यासक डॉक्टर मधुकर नांदगावकर यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. गणिताची भीती दूर करून आनंदातून गणित शिकवण्याचा संदेश देणारा हा गीतसंग्रह विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. रहाणे सरांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचा मान उंचावला असून त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपली नोंद झालेली आहे. काय भावना आहे, काय सांगा? भावना उचंबळून आलेल्या आहेत. खूप आनंद झालेला आहे आणि हा आनंद गणितासारख्या विषयामध्ये निर्माण करताना भावना दाटून येत आहेत. गणितासाठी आपण लोकसाहित्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताना तो प्रयत्न आज जगामध्ये पोहोचू शकतोय आणि तो पोहोचण्यासाठी जे काही अवॉर्ड मिळायला हवं होतं ते मिळालेलं आहे. त्यामुळे हा आनंद नक्कीच मला भावणारा आहे. 150 गणिती गाणी तयार करण्याची कल्पना कशी सुचली सर, काय सांगा? 150 गणिती गाणी हा त्यापेक्षा माझा जास्त गाण्यांचा संग्रह तयार झाला. परंतु ही कल्पना सुचत असताना नवीन ज्या अध्यापनाच्या पद्धती आहेत त्या पद्धती आपल्याला अवलंब करत असताना विद्यार्थ्यांना गणित हा विषय कठीण वाटतो, तो आनंददायी कसा वाटेल. एखाद्या गणिताच्या तासाला त्या विद्यार्थ्याला आनंदमय शिक्षण देणं, त्याच्या भावनांना आपण साथ घालण्यासाठी गीतातून कसं गणित तयार करता येईल यासाठी मग पाड्यांची लावणी तयार करावी वाटली मला. मग त्या गणिती संकल्पना मी त्या लावणी प्रकारांमध्ये टाकल्या आणि नंतर ते यानं स्वरबद्ध केलेलं आहे. गणितासारख्या कठीण विषयाला गाण्यांमधून मांडण्यामागचा मुख्य उद्देश काय होता सर, काय सांगा? मुख्य उद्देश तर विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल आणि एका शिक्षकानं गणित विषयासारख्या ह्या अवघड सर्वश्रुत वाटणारा हा जो विषय आहे काय करता येईल का, ही पहिल्यापासून माझ्या मनातला उद्देश होता की आपल्याला या गणितासाठी साहित्य निर्माण करायचं. पण गणिताचं साहित्य म्हणजे काय,
मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना आलेली होती की लोकसाहित्य ज्याप्रमाणे मराठी विषयाला आहे तर गणित विषयाला तयार करायचं. आणि म्हणून गणित विषयाला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तयार करत असतात. पोवाडे, अभंग, आरत्या, गवळणी, फटके, ह्या वेगवेगळ्या प्रकारचं जे लोकसाहित्य आहे मराठी विषयाला ज्याप्रमाणे आहे तसं गणिताला पण मला करावंसं वाटलं. आणि मग ते मी हळूहळू जुळवत गेलो आणि नंतर ते तयार होत गेलेलं आहे. या गाण्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत काय बदल दिसून आले सर, काय सांगा? विद्यार्थ्यांसाठीच मी करत होतो. विद्यार्थी आनंदी व्हावा, गणिताची आवड निर्माण व्हावी आणि तो गणिताकडे पाहत असताना केवळ पाठांतर किंवा सराव म्हणून तो विषयाकडे न त्याचा दृष्टिकोन तयार होता, त्याला गणिताविषयी प्रेम निर्माण व्हावं, भावनांयुक्त तो त्या गणिताच्या वेगवेगळ्या सूत्रांमध्ये रमावा. यासाठी नवीन आधुनिक पद्धती काढण्यासाठी हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलं त्याला काहीतरी आपल्याला करता येईल का, आणि म्हणून ते केलं आणि विद्यार्थ्यांनी ते गाणं गायला सुरुवात केली. हा माझा पहिला आनंद होता. प्रत्येक गाणं तयार करताना तुम्ही कोणती पद्धत किंवा प्रक्रिया वापरली, काय सांगाल? प्रत्येक गाणं हे तयार करणं म्हणजे हा एक वेगळा नवीनच प्रयोग होता, माझ्यासाठीही होता आणि लोकांसमोर आणतानाही तो मला नवीन वाटतच होता. कारण मी गणिताची गाणी तयार करत असताना वेगवेगळे प्रकार तयार करत होतो आणि त्या प्रकारामध्ये भजन असेल, अभंग असेल, हे तयार करताना मला त्याला लय घ्यावी लागली. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी उद्देशामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं, गणिताच्या संकल्पना त्याच्यामध्ये मी घ्यायचं ठरवलं होतं. मग उदाहरणार्थ चौकोन असेल, पायथागोरसचं प्रमेय असेल, समांतर रेषा असतील, ह्या संकल्पना पाठांतरित करण्याऐवजी गाण्याच्या रूपात कशा आणता येतील आणि त्या उद्देशानं मग ते लयबद्धपणा आणण्याचा प्रयत्न करावा लागला. सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारे तो प्रयत्न कधी कधी कोलमडायचा, परंतु तो प्रयत्न आज यशस्वी झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी तो आपलेसा पण केलेला आहे. यावेळी आपल्याला विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून कसा प्रतिसाद होता, काय सांगाल? विद्यार्थ्यांनीच प्रतिसाद चांगला दिला आणि तो घरापर्यंत पोहोचला. घरापर्यंत पोहोचल्यामुळे पालकांनी साहजिकच, जेव्हा माझी त्यांची भेट व्हायला लागली त्यावेळेला पालकांनी एकच सांगितलं, अहो आमचा मुलगा गणिताची गाणी म्हणतोय आणि गाणी म्हणत म्हणत अभ्यास करतोय आणि तो आता गणिताकडे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला लागलेला आहे. हे बोलल्यावर नंतर मला खूप आनंद झालेला आहे. 150 गाण्यांचा हा प्रवास करताना तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, काय सांगा? अडचणी, नवीन प्रयोगाला अडचणी येतात. पहिली अडचण माझी होती गाणं रचणं, मग त्याला ध्रुवपद करणं, त्याला तांत्रिक रित्या आपल्याला कसं बसवता येईल. कारण माझ्याकडे वाद्य नाही, संगीत नाही, मी तर काही मूळचा गायक नाही. पण मी गाणं रचत असताना कोणती ना कोणती चाल घेऊन गाणं रचलं आणि ते गुणगुणत राहिलो. काही वेळेला रेकॉर्डिंग केली, पण नंतर AI तंत्रज्ञान आलं आणि त्याने मात्र मला चांगली गाणी तयार करता आली. या यशामागे कोणाचा सर्वाधिक पाठिंबा राहिला आहे आपल्या? माझ्या कुटुंबाचा, माझ्या शिक्षक वर्गाचा, माझ्या मित्रांचा, माझ्या संस्थेच्या सर्व संस्थाचालकांचा आणि विद्यार्थी सर्वात महत्त्वाचे. कारण त्यांच्यासाठी मी तो प्रयोग करत होतो आणि ते खुश दिसले, ते आनंदी दिसले की माझा प्रयोग पुढे चालायचा. भविष्यात आणखी अशा शैक्षणिक प्रकल्पांवर काम करण्याचा विचार आहे का, काय सांगा? खूप काम करायचं आहे. हे छोटंसंच वाटतंय, पण हे काम करत असताना नवीन प्रयोग शिक्षकांनी करावेत, मग मी का करायचा नाही, तो करण्यासाठी मी प्रयत्न केला. आज त्याचा आनंद होत आहे. तुमच्या मते गाणी आणि कला माध्यमांचा शिक्षणात किती महत्त्व आहे, काय सांगा? गाणी हा तर आपल्या मानवी स्वभावाचा एक संगीतमय, आपल्या भावनांना आनंद निर्माण करणारा आणि आपलं पाठांतर चांगलं होण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. म्हणून गणितासारख्या विषयामध्ये हा भाग यावा ह्या इच्छेनं आपली ही गणित गाणी संकल्पनांसह निर्माण करताना मला तसा चांगला अनुभव आलेला आहे. जाता जाता इतर शिक्षकांना आपण काय संदेश द्याल जे शिक्षण अधिक रंजक बनवू इच्छितात? शिक्षकांसाठी संदेश देत असताना मला नेहमी म्हणावं वाटतं, मी त्या विचाराचा आहे की नवनवीन प्रयोग करणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आवडेल त्या पद्धतीनं आपली अध्यापन पद्धती बदलून विद्यार्थ्यांना ज्या भाषेत समजून सांगता येईल त्या भाषेमध्ये आपल्याला हे ज्ञान पोचवता आलं पाहिजे
आणि गणिताची आवड प्रत्येक मुलामध्ये चांगल्या पद्धतीनं कशी वाढेल हे व्हावं, त्यासाठी सर्वांनी नवीन प्रयोगांना प्रतिसाद द्यावा, नवीन प्रयोग सातत्याने करत राहावेत. राणे सर माझे जवळचे मित्र, आम्ही दोघंही लेखक कवी असल्यामुळे आमची मैत्री दृढ झाली. गणित गीतानंद या पुस्तकामध्ये माझा अभिप्राय पण मी दिलेला आहे. त्याचबरोबर हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी अगदी सुवर्ण संधी आहे. एक अनुभव असं सांगायचा आहे की सरांच्या शाळेमध्ये परिपाठाच्या वेळेस सर ते गाणं लावतात आणि विद्यार्थी त्याच्यावरती डान्स करतात. म्हणजे एकदा तर त्यांनी लावणी लावली होती आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी 500-700 विद्यार्थी एकाच वेळी डान्स करत होते आणि अतिशय आनंदयुक्त तो सोहळा सर्वांनी बघितला आणि त्यापासून सरांनी तर ते पुस्तक करायचंच. आम्ही इतकं त्यांच्या मागे लागलो आणि सरांचं ते पुस्तक तयार झालं आणि त्यांना वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नोंद झाली. सरांना पुढील कार्यासाठी किंवा याच्या पुढच्या असंख्य भाग घेण्यासाठी भरपूर शुभेच्छा. शाळेतील विद्यार्थ्यांना देखील गणितामध्ये आवड निर्माण झाली आहे, त्याबद्दल काय सांगाल? विद्यार्थ्यांना गणित हा क्लिष्ट विषय असला तरी तो आनंददायी कसा व्हावा किंवा कसा होईल यासाठी राणे सरांचे प्रयत्न अगदी जागतिक लेवलचे किंवा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थी नक्कीच गणिताकडे वळतील किंवा गणितामध्ये रुची घेतील असे मला वाटते. मी उत्तम कदम KG हायस्कूलमध्ये सुपरवायझर या पदावर मी काम करतो आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही सोबत आहोत. पण या पद्धतीने एक गणिताचे शिक्षक अशा काव्यात्मक किंवा संगीतमय पद्धतीनं हे 150 गणित हे रचू शकतील असं अविश्वसनीय भाग आहे माझ्या दृष्टीनं. पण त्यांनी सर्च करून सर्व AIच्या माध्यमातून अतिशय विद्यार्थ्यांना या गणितासारख्या अवघड आणि कंटाळवाण्या विषयाकडे वळवण्याचं काम या माध्यमातून केलं आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये या मूल्य संस्करणाचं अतिशय गरज आहे आणि ती या पुस्तकातून नक्कीच सार्थ होईल असं मला वाटतं. शालिनी विठ्ठल रहाणे सरांची पत्नी. खरं तर आज सरांचा वाढदिवस आहे आणि ह्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाची या दिवशी त्यांना वंडर ऑफ रेकॉर्ड्स हा अवॉर्ड मिळतो आहे. हा म्हणजे आमच्या कुटुंबासाठी एक परमोच्च क्षण आहे आणि त्यांचं जे स्वप्न आहे, त्यांचं एक स्वप्न होतं की गणित 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 हा विश्वास दृढ झालेला आहे आणि गणिताला पर्याय नाही, गणिताला कुठलंही चॅलेंज नाही हे आज जगाने मान्य केलेलं आहे आणि जडी स्थळी काष्टी झोपण्यात उठण्यात बसण्यात खाण्यात पिण्यात सगळं त्यांचं गणितात मूल्यमापन चालतं. याचा आम्हाला आज खूप आनंद होतोय की त्यांनी इतके वर्ष केलेले परिश्रम विद्यार्थी दशेपासून तर आज रिटायरमेंटला 1च वर्ष बाकी आहे, आजपर्यंत त्यांचे अविरत जे श्रम आहेत ते आज फळाला आले. याचा आमच्या कुटुंबाला खूप आनंद होत आहे आणि आम्हाला खूप प्राऊड फील होत आहे. हे बुक अतिशय वेगळं आहे. लाईक मॅथ्सला सॉंग्समध्ये कन्वर्ट करणं. आम्ही स्टुडंट्स मॅथ्सला असं वैतागतो, त्याचा स्टडी करणं, फॉर्म्युलेस पाठ करणं, सगळे डेरिव्हेशन करणं, हे सगळं एका कवितेमध्ये, सॉंग्समध्ये, वेगवेगळ्या टाइप्समध्ये, इवन ऑडिओजमध्ये सुद्धा आहे. सो मॅथ्स इज बिईंग फन अँड ऑल क्रेडिट गोज टू विठ्ठल रहाणे सर. अपूर्व प्रकाशनचे हे 3रं पुस्तक आहे, गणित गीतानंद. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात एक तुम्हाला QR कोड अवेलेबल आहे फर्स्ट पेजवरच. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर आतमधली सगळे कविता, गाणे, विविध प्रकारचे गाणे तुम्हाला ऑडिओ स्वरूपात पण ऐकता येतील. गाणे ऐकून छान आस्वाद घ्या त्यांचा.